अण्णा तुम्ही यामध्ये अजितदादांच्या बरोबर आहात आणि महायुतीचे उमेदवार म्हणून जे श्रेयबाबा बारणे आहेत त्यांचा प्रचार तुमच्या कार्यकर्त्यांना आता महायुतीचा घटक म्हणून करायला लागला आहे. गेल्या वेळी पार्थ पवार जे दादांचं मुलगा त्यांचा पराभव इथे बारणेंनी केलेला होता. कसं वातावरण आता आहे म्हणजे ती सगळी पार्श्वभूमी आणि त्यावरची आताची निवडणूक? मावळ लोकसभा मतदारसंघाची आत्ताची जर तुम्ही निवडणूक बघितली असेल तर गेली काही वर्षापासून महाराष्ट्रामध्ये युतीच्या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामील झालेला आहे. त्यामुळं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा त्यांची राष्ट्रवादी आणि रामदासजी आठवले यांची प्रामुख्याने आणि इतर घटक पक्षाशी असलेली युती बघता तर ह्या निवडणुकीमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून जे उमेदवार या ठिकाणी श्रीरंगाप्पा बारणे म्हणून घोषित केलेले, तर माझा असा विश्वास आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा युतीचा धर्म पाळणारा हा पक्ष आहे. त्यामुळं मावळ लोकसभा मतदारसंघातच काय महाराष्ट्रात कुठेही आमची ज्या ठिकाणी युती असेल त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आमच्यासारखे आमदार सर्वजण एकनिष्ठेने प्रामाणिकपणे युतीमध्ये काम करतील. मध्ये मुद्दा म्हणजे कारण सगळीचकडे कार्यकर्त्यांची जेव्हा नेते आपली भूमिका बदलतात तेव्हा कार्यकर्त्यांची कुठे ना कुठेतरी पंचायत होत असते. नेमका कुठला झेंडा हाती यायचा हे त्यांच्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण होणं अगदीच शक्य आहे. यावेळी कितीतरी ठिकाणी जुनी राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादीचे दोन लोक एकमेकांच्या आमने सामने आहेत किंवा पूर्वीचे शिवसैनिक एकमेकांच्या आमने सामने आहेत. अशी सगळी परिस्थिती आहे. मावळात परिस्थिती म्हणजे तुमचं काही दिवसांपूर्वीचं विधान होतं की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये विजय बापू शिवतारेंनी एक वेगळी भूमिका घेतली, किंवा युती धर्म पाळा नाही तर आम्ही बारणेंचा प्रचार करणार नाही असं एक तुम्ही म्हणालेलं होतं. राजकारणामध्ये विषय असा आहे की ज्या ठिकाणी पक्षाची युती होती त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तो युतीचा धर्म पाळला पाहिजे. मागच्या टायमाला मी जे स्टेटमेंट दिलं होतं ते पुरंदरमधील माजी मंत्री बापू शिवतारे यांनी एक स्टेटमेंट असं केलं होतं की ते सुनेत्राव वहिनीच्या विरोधात उमेदवारी दाखल करणार होते. खरं तर ते शिवसेनेच्या माध्यमातून महायुतीमध्ये सामील झाले होते. जर मी असं म्हटलं होतं जर त्यांनी जर उमेदवारी दाखल केली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं ज्या ठिकाणी आमची युती असणार आहे त्या ठिकाणी आम्ही काम करणार नाही. तसाच संदर्भ देऊन मी मावळमध्ये पण तेच वक्तव्य केले होते. जर बापू शिवतारेंनी जर तिथं फॉर्म भरला तर आम्ही या ठिकाणी युतीचा जो कोण उमेदवार असेल त्याचं आम्ही काम करणार नाही अशी मी ठाम भूमिका सांगितली होती. मुख्यमंत्री अचानक तुम्हाला भेटून गेले होते तर त्यानंतर नेमकं काय काय चर्चा झाली? तुम्हाला असं वाटलं अजितदादा पवारांच्या बरोबरच आपण मुख्यमंत्र्यांची तुमची चर्चा काय केली? आता बघा, राज्याचे ते मुख्यमंत्री आहेत, मी पिंपरी विधानसभाचा आमदार आहे. राज्याच्या स्तरावर काय प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी आमचं येणं जाणं असतंच. त्या निमित्तानं मुख्यमंत्र्याचे माझे रिलेशन जमले होते. वास्तविक बघितलं तर पिंपरी चिंचवडमध्ये ते एका कार्यक्रमासाठी आले होते, तर मी त्यांना आमंत्रण दिले होते की तुम्ही ऑफिसला व्हिजिट द्या म्हणून. त्या निमित्तानं ते आले होते. आणि वास्तविक बघितलं तर आता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करते. त्या निमित्ताने आम्ही सर्वजण मिळूनच काम करणार हाच उद्देश त्यामधनं साध्य होते. हा जो पट्टा आहे खास करून मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघ अशा दोन याचा जर आपण विचार केला तर उद्धव ठाकरेंचं या भागामध्ये त्यांच्या शिवसेनेच्या गटाचं बऱ्यापैकी प्राबल्य होतं. मावळची आत्ताची जी लोकसभा आहे ती अगदी पनवेल उरणपर्यंत कर्जतपर्यंत असा विखुरलेला असा आहे हा पुनर्रचनेमधला आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये गेल्यावरची निवडणूक आणि आता कार्यकर्त्यांची एकंदर भूमिका यामध्ये किती तुम्हाला सोपी किंवा अवघड वाटते? नाही, तसं बघितलं तर ही निवडणूक श्रीरंग बारणे यांना सोपी आहे. त्याचं कारण सांगू का? मागच्या वेळेस श्रीरंग बारणेला सिंबॉल काय होता? धनुष्यबाण होता. ह्या टायमाला आता सिंबॉल काय? धनुष्यबाण. मागच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधात होती, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जॉईन झाली. आणि मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये तसं बघितलं तर 6च्या 6 उमेदवार हे युतीचेच आहेत. चिंचवड, पिंपरी, मावळ, कर्जत, उरण, पनवेल त्या ठिकाणी हे पक्षाचं प्राबल्य पहिल्यापासून आहे.
ठीक आहे, आता मागच्या वेळेस उद्धव ठाकरे सोबत असताना श्रीरंग बारणे त्या पक्षाच्या माध्यमातून बीजेपी आणि शिवसेनेची युती होती आणि राष्ट्रवादी वेगळी होती. पण सिम्बॉलचा पण तुम्ही बघा, प्रत्येक निवडणुकीमध्ये खूप फरक पडतो आणि सिम्बॉल तोच असल्यामुळं उरण, पनवेल, कर्जत, मावळ, चिंचवड आणि पिंपरीमध्ये नक्कीच त्या सिम्बॉलच्या ह्याच्यावरती मला वाटतं की पहिल्यापेक्षा जास्त मतांनी श्रीरंग बारणे निवडून येतील.